दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. थोडीशी चूक आणि आयुष्यभराची शिक्षा. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी कोणती काळजी घ्यावी, वाहतूक नियमांचे महत्त्व काय आहे आणि सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी काय करावे, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष कुमार आयर यांच्याकडून. नमस्कार. लोकप्रगती वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत आरटीओ ऑफिस लातूर या ठिकाणी. आमचे साहेब आहेत आशिष कुमार अय्यर साहेब, आणि सहप्रादेशिक परिवहन अधिकारी आपल्या लातूर जिल्ह्याचे सहाय्यक आरटीओ ऑफिसर आहेत. यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की आताचं जे मुख्य उद्देश आहे, रस्त्यावरती अपघाताचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. बरेच जण छोट्या लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत जर बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरी वाहनं आहेत. प्रत्येकाला टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, हे वाहन थोडं थोडं चालवतात. ते कोणी एक्सपर्ट आहेत, कोणी नवीन आहेत. सध्याचा जर मुद्दा बघितला तर अपघाताचं प्रमाण शहरी असो, निमशहरी असो, ग्रामीण भाग असो, हे सगळीकडे अपघाताचा मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. त्याविषयी आपण साहेबांसोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर आता सध्या जे रस्त्यावरती वाहनाचं जे अपघाताचं प्रमाण वाढलंय, ह्याच्या मागे आपल्याला काय वाटतं किंवा काय मूळ एखादी एक दोन कारण असतील? यामध्ये महत्वाचं म्हणजे चालक. हा. चालक हा खूप महत्वाचा घटक आहे. हा. आणि त्यांनी जर वाहतुकीच्या नियमांचे व्यवस्थित पालन केले आणि स्वतःच्या जीवाची काळजी तसेच इतरांच्या जीवाची काळजी घेऊन वाहन चालवले, वाहतुकीच्या नियमांचे पालन केले, तर मला वाटतं अपघात साहजिकच कमी होतील. बिलकुल बिलकुल. म्हणजे नियमाचे पालन करणं हे जो काही वाहन चालक आहे ते गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघायला तर आपलं बघा, हा लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः असं आपल्याला वाटते की बाबा वार्षिक अपघात हे किती होत असतील, एक साधारणतः आकडा वर्षाकाठी? वर्षाकाठी ते पण स्टॅटिस्टिकल नाही सांगता येणार, पण आता आपण दर मंथ वाईज अनालिसिस करत असतो, इयरली अनालिसिस करत असतो. तर मागील वर्षाच्या तुलनेत म्हणजे 2025ला एक शेवटी डिसेंबर जानेवारी या काळात थोडेसे अपघात वाढले होते. परंतु माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत आहे. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल तर त्या ठिकाणी आमचे मोटर वाहन निरीक्षक प्रत्यक्ष जाऊन तपासणी करतात, जे अनालिसिस करतात तो अपघात किती वाजता झाला आणि त्या अपघाताच्या मागची कारण काय आणि त्यावर काय काय उपाययोजना करता येईल, या सगळ्यांचा एक अहवाल आम्हाला सादर करतो. तसेच यामध्ये कोणकोणत्या यंत्रणा आम्हाला इन्व्हॉल्व करता येईल, जसं नॅशनल हायवे असेल, नॅशनल हायवेवर काही सुधारणा करायची असेल तर आम्ही त्या यंत्रणेला इन्व्हॉल्व करतो. पोलिसांमार्फत काही मदत लागत असेल तर त्या यंत्रणा, म्हणजे ही एक संयुक्त जबाबदारी आहे. संयुक्तपणे मिळून त्या अपघात स्थळाची अनालिसिस केली जाते. तसेच आपल्याकडे एक नवीन रडार वाहने आली आहे लातूर जिल्ह्यासाठी, वजीर ऑफिससाठी, लातूर ऑफिससाठी. आणि आम्ही ते स्पॉट आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आमची रडार वाहने पाठवतो. रडार वाहने तिथे समजा काही वाहतूक नियमांचं किंवा मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन होत असेल तर त्या वाहनांमार्फत चालान जनरेट केले जाते. तसेच रडार वाहनांचा किंवा एखादी कारवाई करण्याच्या अगोदर जो अपघाताचा स्पॉट आहे तिथे जवळपासचे जे जनता आहे, जे नागरिक आहे, त्यांना जनजागृती केलं जातं, त्यांना प्रबोधन केलं जातं. म्हणजे वाहन कशा पद्धतीनं चालवावं, नियमांचे पालन कशा पद्धतीने करावे. जनरली अपघात काय होतं, कोणाच्या तरी चुकीमुळे असतं, कोणीतरी नियमांचं उल्लंघन केलेलं असतं, कोणीतरी सहसा ग्रामीण भागात काय होतं, एक जवळचा मार्ग पाहायचा प्रयत्न करतात. नॅशनल हायवेला लागून जे ग्रामीण भाग आहे, जर डिवायडर काही अंतरावर असेल, मीडियनचे आहे काही अंतरावर असेल, तर ते शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतात, रॉंग साईडनं जातात. बरोबर. रॉंग साईडनं जातात. तर या विविध विषयावर त्यांना पहिले माहिती दिली जाते, कशा पद्धतीने आपण तुम्ही कार्यशाळा घेतला? हो, आमचे प्रत्येक तालुक्याला मोटर वाहन निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे. ते त्या भागात जाऊन त्या तालुक्यातले सगळे ऍक्सिडेंट स्पॉट आयडेंटिफाय करून त्याच्या लगतच्या गावांमध्ये जाऊन त्याच्या म्हणजे प्रतिनिधींशी चर्चा करून
अच्छा. नागरिकांची चर्चा करून हम्म, हम्म, त्यांना मार्गदर्शन करण्यात येतं हम्म, हम्म, हम्म. आणि यानंतर कारवाई सुद्धा करण्यात येते. अच्छा, आपल्याकडे सीट बेल्ट आणि हेल्मेट विषयी काही जनजागृती आपण केलेलं आहे. हो, नक्कीच, लोकांमध्ये नक्की. तेवढा अवेअरनेस नाही आपल्याकडे. सामान्यतः शहरी भागात हा. सीट बेल्ट आणि हेल्मेट वगैरे वापरण्यात येतात. हम्म. परंतु ग्रामीण भागात याबाबत हा, हा. बरीच म्हणजे ग्रामीण भाग थोडा मागास आहे हा, जनजागृतीबाबत. तर हे असे स्पॉट आयडेंटिफाय करून हा, त्या गावात जाऊन आमचे हा, हा. मोटर वाहन निरीक्षक हा, हा. हे त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. हम्म, हम्म, हेल्मेट वापरण्यावर त्याचे फायदे काय, हम्म, हम्म, जनरली टू व्हीलरनं काय होतं, माणूस ॲक्सिडेंटनं कमी मरतो, हम्म. डोक्यावर पडून त्याचा मृत्यू होतो. गाडीवरून बरोबर, जेव्हा बरोबर. पडतो हा, तेव्हा त्याचं मृत्यूचं प्रमाण वाढतं. हा, हा. मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतं. तर हेल्मेटचा वापर केल्यास मृत्यू प्रमाण कमी होणार. आणि तसेच सीट बेल्ट सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हो. ते सुद्धा घालणं, मी तर याद्वारे सगळं जनतेला आवाहन करतो. सीट बेल्ट बाबत निष्काळजीपणा करू नये. एखादी अनुचित घटना घडली तर सीट बेल्टमुळे आपला जीव वाचू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं सर कसं आहे, की आता मद्यपान करून बरेच वाहन चालवतात लोक, हा. म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह जे आहे त्याच्याविषयी काय सांगताल सर? त्या बाबतीतही आमचे जे स्क्वॉड आहे हम्म, ते वारंवार तपासणी करत असतात. हम्म, हम्म, ब्रेथ अनालायझरनं टेस्ट करत असतात हम्म, हम्म. आणि प्रवृत्त करतात त्यांना. म्हणजे असं काही आढळून आलं तर कारवाई करतोच आम्ही. हम्म. वाहन बाजूला उभं करतो आणि त्यांच्यावर आता कारवाई करतो. आमचे नागरिक ह्या तुम्ही जे आता सांगितलं या सगळ्यावर जे आपण एक नियम काढतो, एक कारवाई करतो की हा. ते सुधारणा व्हावी म्हणून. हो, हो. पण आमच्या नागरिकाच्या डोक्यात असं असतं की मला कुठला दंड लागणे म्हणून ते नियमानं चालतात, पण माझी सेफ्टी आहे, ह्याच्यात माझा जीव वाचणार आहे, हे त्यांच्या डोक्यात कधी येत नाही. हे फक्त तुमच्या दंडाला वाचवण्यासाठी हा. हे पर्याय, हे मी एक सर्वसामान्य नागरिक या उद्देशाने तुम्हाला बोलतोय बरं का. बरोबर. तर ह्या लोकांच्या डोक्यात हे आहे आणि तुम्ही नियम काढल्यात, तुम्ही त्यांना दंडात्मक कारवाई करताय किंवा तुम्ही त्यांच्यासाठीच करताय. तर ह्या दोन्हीमध्ये जे तफावत आहे, मी सामान्य नागरिक आहे, मी फक्त मला दंड लागू नये म्हणून मी तसं वागतोय. आणि तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघताय की बुवा हा एकदम सुरक्षित मार्गाने जावं, सुरक्षित बरोबर. हे व्हावं म्हणून तुम्ही ते हे करताय अनालिसिस. बरोबर. ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय सांगायचं साहेब? मला तरी वाटतं प्रत्येक वाहन चालकाने हम्म, ही जबाबदारी घेतली पाहिजे. हम्म, तर मी रस्त्यावरून जाताना वाहन खूप हम्म. जबाबदारीने चालवणार. माझ्यामुळे कोणाचा म्हणजे अपघात होणार नाही. तर हा. माझ्यामुळे कोणाचं कुटुंब, एखादा अपघात होणं म्हणजे काय असतं, एखादं कुटुंब उद्ध्वस्त होत असतं. बरोबर. घराचा एक कमावता व्यक्ती जात असतो. तर प्रत्येक वाहनधारकाने, प्रत्येक नागरिकाने हा. एक जबाबदारीपणे रस्त्यावर वाहन चालवावे. हम्म, डिसिप्लिन पाळायचा असतो. रस्त्यावर वाहन चालवताना शिस्तीत वाहन चालवायचं असतं. कुठेही जाताना अतिघाई करू नये, अति वेगाने जाऊ नये. हम्म, हम्म, हम्म. बरोबर. थोडंसं स्पीड रेग्युलेशन किंवा स्पीडच्या मर्यादा सुद्धा पालन केल्यानं बरेच अपघात कमी होऊ शकतात. बरोबर. परंतु काय होतं, एकदा स्पीडनं वाहन म्हणजे वेगाने वाहन चालवतात, त्यांचं नियंत्रण सुटतात आणि त्याच्यामुळे काय होतं, इतरांना सुद्धा इजा होऊ शकतात. तर बरोबर. वेग नियंत्रणात ठेवावं. व्यवस्थित ओव्हरटेक करताना सुद्धा नियमांचे पालन करावे. हा, हा. आणि माणसाला जर थकवा आला असेल हम्म. तर वाहन चालू नये, आराम करावा. बरेच ॲक्सिडेंट असे होतात, 6-6 तास व 8-8 तास वाहन चालवतात. मालवाहतूक वाहने बऱ्याच अंतरावरून चालवत येतात. तर कंटिन्युअस 7-8 तास वाहन चालू नये. थकवा जाणवला असला तर रेस्ट आपण घेण्यात द्यावा. सर धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या नागरिकांसाठी तुमचं जे आज आव्हानात्मक आहे हे खरंच नागरिकांनी हे सिरियस घेतलं पाहिजे. यांचे जे प्रत्येक सरांनी जे आता आपल्याला जे काही आव्हान केलेलं आहे, हे आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे की जे आता सरांनी सांगितलं ह्या नियमाचं आपण पालन करावं, जेणेकरून आपला जीव वाचल. आपला एक जीव गेला म्हणजे एक घरचं कुटुंबाचा माणूस गेला म्हणजे एक घर मागं जातो. तर हे साधीसुधी गोष्ट नाही. जेव्हा ज्याला हे घडतं तेव्हाच त्या घराला कळतं. म्हणून सरांनी किंवा आरटीओ साहेबांनी जे आपल्याला आवाहन केलं ते आपण मनावर घ्यावं. एवढंच बोलून आमच्या चॅनलला आपण वेळ दिला सर. धन्यवाद. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.